नमस्कार मंडळी, अमूच्या गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण रील घेऊन आलेलो आहोत. ॲज युजुअल मी मुंबईला होतो, आता आलो आहे, परत आपण कामाला लागलेलो आहोत. हा सगळा जो प्लॉट होता कालांतराने तुम्ही पाहिला असेल, आपण कौल तोडणी जी काही सुरू केली होती एक 15-20 दिवसापूर्वी, ते जे काही सगळी पानं होती ते आपण इथे खडसून ठेवलेलं आहे. खडसून झालेला पाला एकीकडे ठेवलेला आहे, तर दुसरीकडे आपण जे काही त्यातनं काट्या निघालेल्या आहेत, मग मोठे मोठे खांब निघाले आहेत, कुठे आपण कुंपणासाठी वापरू शकतो, तर काही बारीक बारीक काड्या आहेत त्या आपण चुलीसाठी वापरू शकतो. आता काय करत आहोत, तर आपल्याला हा सगळा प्लॉटवरती पालेभाजी घ्यायची आहे आणि पुढचं पीक घ्यायच्या आधी पहिली सगळं नियोजन करणं फार गरजेचं असतं. त्यातलंच पहिलं नियोजन म्हणजेच काय, तर जमीन तयार करणं. जमीन तयार करणं म्हणजेच काय, तर आपल्या कोकणामध्ये एक पारंपरिक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण जळाव करून घेतो जमिनीच्या वरती. तर पालापाचोळा, काडी कचरा, सोकाळी जो काय असतो, त्याचबरोबर शेण जे काही सुकलेलं असतं ते आपण याच्यामध्ये ॲड करून पेटवून लावतो. आता मी थोडक्यात थोडंसं दाखवतो आपण करतोय काय. काही ठिकाणी तुम्हाला गवत दिसेल, तर काही ठिकाणी पालापाचोळा दिसेल, काही ठिकाणी नुसतं हे गोंड्याचं लेफ्ट ओव्हर आहे. गोंड्याची आपण जे काही शेती केली होती पावसाळी, त्याचं सगळं स्ट्रॉज आहेत ते बेसिकली. आणि आता माझं काम काय चालू आहे, तर मी ह्या पंजाने गवत बाजूबाजूला ओढून ओढून पुढे पुढे नेत आहे. तर मंडळी, आता तुम्ही जे काय समोर बघताय, आता आपण पूर्णपैकी हे रचून ठेवलं आहे, त्याच्यावरती शेण टाकून घेतलं आहे, पूर्णपैकी पसरवून घेतलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा कधी हे पेटवणार तर शेणाची देखील त्याच्यामध्ये भुरी होणार आहे, म्हणजेच काय तर राख होणार आहे आणि ती राख एक कॅल्शियम स्वरूपामध्ये जमिनीला मिळणार आहे. समेन आता इथे लायटर पेटवलं आहे, आपण आता हळूहळू बघणार हे सगळं पेटणार आहे आणि ते पेटल्यानंतर कसं दिसणार ते बघूच. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. ही एक छोटीशी रील ह्यासाठीच कारणासाठी होती की आपण जी काही पालेभाजी घेणार आहोत या प्लॉटवरती, त्यासाठी कोकणामध्ये एक पारंपरिक पद्धत आहे, जी म्हणजे आपण तरवा भाजून घेणं फार गरजेचं असतं. तरवा भाजून घेणं म्हणजेच काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण गवत, शेण आणि उरलेला सगळा पालापाचोळा, ह्या काडी कचरा ह्याच्यामध्ये हंतरून घेतला, पसरवून घेतला आणि ते पेटवून लावलं आहे. असं दुमसत दुमसत पेटतं. दुमसून पेटल्या कारणामुळे चांगली जमिनीला काय म्हणतात, ऊब लागते, त्याचबरोबर जमीन चांगली तापते. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अमूच्या गावामध्ये करत असतो. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. थँक्यू.